मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर 3 दिवसांनी विलास घुलेवर अंत्यसंस्कार। केजमध्ये सलग 53 तास मृतदेहासह आंदोलन। खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणातील सर्व 9 आरोपी गजाआड, तर आरोपींना आज न्यायालयात हजर करणार। पुरवणी जबाबात बजरंग सोनवणेंच्या मुलाचं नाव, तपासात तथ्य न आढळल्यास नाव वगळणार। विलास घुले हत्या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक राजकारण केलं जातंय। माझ्या मुलाचा हत्येशी काहीही संबंध नाही। चौकशीसाठी पोलीस यंत्रणेला पूर्ण सहकार्य करणार। खासदार बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया। विलास घुलेच्या हत्येच्या दिवशी मी दुपारपर्यंत येडेश्वरी कारखान्यामध्ये होतो। राजकीय द्वेषातून माझ्यावर आरोप केले जात आहेत। सौरभ सोनवणेंचं वक्तव्य। मराठी वाचनाच्या चुकीवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची दिलगिरी। अस्पष्ट प्रिंटमुळे वाचन करताना माझ्याकडून चूक घडली। विधानसभेत नार्वेकरांचं स्पष्टीकरण। मी असतो तर पेपरवेट फेकून मारला असता। राहुल नार्वेकरांनी मराठीचे धिंडवडे काढले। नार्वेकरांच्या मराठी वाचनातील चुकांवर राऊतांचा संताप, तर नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षपदावरून हटवण्याचीही मागणी। कर्जमाफीवरून प्रवीण दरेकर आणि बच्चू कडूंमध्ये जुंपली। मंत्री बाबासाहेब पाटील उत्तर देताना बच्चू कडूंचा मध्येच प्रतिप्रश्न, तर मंत्री बोलत असताना बच्चू कडू का बोलले, दरेकरांचा सवाल। राज्यात बहुतांश भागामध्ये स्मार्ट मीटर लागले। गुजरातनंतर महाराष्ट्रामध्ये विजेचं बिल कमी। विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये 12,415 शासकीय कर्मचारी लाभार्थी। वसुलीची कारवाई सुरू। अपात्र लाभार्थ्यांनी सुमारे 165 कोटींचा लाभ घेतला। विधानसभेत हा मुद्दा उपस्थित। ठाकरेंचे खासदार ओम बिर्लांना भेटणार। फुटीर खासदारांसंदर्भात बाजू मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्षांचा निरोप। संध्याकाळी 5 वाजता अरविंद सावंत, अनिल देसाई लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार। मुंबईमध्ये लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून वाद। धावत्या लोकलमध्ये तरुणाची चाकू भोसकून हत्या। 22 वर्षीय मयंक लोहारचा जागीच मृत्यू। अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यानची ही धक्कादायक घटना। लोकलमधील हत्येनं मयंक लोहारच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर। मयंकला न्याय द्या, आरोपीला फाशीची शिक्षा द्या, कुटुंबियांचा आक्रोश। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आणखी एक मोठा खुलासा। लोहगडावरून केतनला 2दा मारण्याचा कट। पहिला प्लॅन फसल्यानं दुसऱ्या वेळी ढकलून दिलं। पोलीस तपासात ही माहिती समोर। पहिल्याच पावसात मुंबई ठप्प। संजय राऊतांचा सरकारवर निशाणा, तर आम्ही घरी बसलो नाही, नवनाथ वन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। मुंबईसह उपनगरात पावसाचा धुमाकूळ। कुर्ला, किंग सर्कल, सायन, साकीनाका परिसरात पाणी साचलं, तर वसई विरारसह नालासोपाऱ्यातील रस्तेही जलमय। सेंट्रल पार्क, नागीदास रोड, टाकीपाडा या परिसरात गुडघेएवढं पाणी। पहिल्याच पावसात मुंबई तुंबली। वसई विरारसह दादरमध्ये झाड कोसळल्यामुळे वाहनांचं मोठं नुकसान। वाहतुकीवर सुद्धा परिणाम। विक्रोळीमध्ये संरक्षक भिंत कोसळली। सुदैवानं जीवितहानी नाही। जोरदार पावसामुळे ठाण्यामध्ये अनेक झाडांची पडझड, तर चरईमध्ये कारवर झाड कोसळलं, तर दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या परिसरात एका हॉटेलवर झाड कोसळल्याची घटना। राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता। मुंबईसह पालघरला पावसाचा रेड अलर्ट। रायगड, सिंधुदुर्ग, साताऱ्याला येलो अलर्ट, तर पुणे, जळगाव, पालघर, नाशिक, अहिल्यानगर या ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा। मुसळधार पावसामुळे कोपरखैरणे आणि तुर्भे दरम्यान रेल्वे रुळाखाली मोठं भगदाड। रुळाखालील खडी वाहून गेल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत। प्रवाशांना मोठा फटका। हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये पूल कोसळला। पूल पार करताना वाळूनं भरलेला ट्रक नदीत कोसळला। ट्रक चालकाला किरकोळ दुखापत। 3 जिल्ह्यांचा संपर्क तुटला। अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसानं दाणादाण, तर होस्ट टू 14 या रस्त्यावर दरड कोसळली। इटानगरहून झिरोकडे येणारी, यामुळे वाहतूक ठप्प। प्रशासनाकडून हा ढिगारा उपसण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। सिन्नर बस